नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे मसाला डोसा. तर मसाला डोसा करण्यासाठी मी खूप सारे असे टिप्स सांगितलेले आहेत, तर तुम्हीसुद्धा हे टिप्स नक्की फॉलो करा. आणि मी इकडे केलेले बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आणि 2 प्रकाराचे मी असे डोसे करून घेतलेले आहेत. आणि एक डोसा मी मस्तपैकी असा कोन करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे डोसा करून 10 मिनिटं झालेले आहेत, तरी पण आपला डोसा मस्तपैकी क्रिस्पी आणि मस्त असे हे आपला डोसा झालेला आहे. आणि हे दुसरा डोसा बघा, खूप छान जशाला तसं असं क्रिस्पी आहे आणि मस्त मऊसूत आपलं हे डोसा छानसा असं झालेला आहे. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपी बघूया. सर्वात अगोदर मी इथं जाड तांदूळ घेतलेले आहेत. मी 1.5 गिलास तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ. 1 चमचा मेथी दाणा. मेथी दाणे टाकल्यामुळं आपलं हे बॅटर छानपैकी फुलून येतं. तर मी इथं मस्तपैकी आता पाणी टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं धुवून घेणार आहे. असं छान चोळून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता मी पाणी काढून घेतलेलं आहे. मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आणि हे आता मिश्रण मी 4 ते 5 तासांसाठी छान आता ह्याला भिजून घेणार आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवत आहे. तर बघा, संध्याकाळी मी ह्याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपली डाळ तांदूळ पण छान असं भिजल्या गेलेले आहेत. तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं डाळ आणि तांदूळ छान असं 2-3 बॅचमध्ये काढून घेणार आहे. आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान आता ह्याची पेस्ट करून घेणार आहे. तर आता इकडे बघा, मी मिश्रण छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे आणि छान असं पेस्ट पण झालेली आहे. आता मी इथं घेणार आहे एक कुकर आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे. शक्यतोवर तुम्ही कुकरमध्येच हे सर्व बॅटर काढून घ्या, कारण की कुकरमध्ये पीठ काढून घेतल्यामुळं आपलं हे पीठ छानपैकी दुसऱ्या दिवशीपर्यंत छान असं फुलून येतं. मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, आपलं इडलीचं जे मी व्हिडिओ केलेला आहे मागे, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की शक्यतोवर तुम्ही कुकरमध्येच बॅटर काढत जा, कारण की कुकरमध्ये बॅटर काढल्यामुळं आपण कुकरला झाकण लावून ठेवतो आणि त्याच्यामध्ये एक उष्णता निर्माण होते. आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत, पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं आपलं पीठ आंबवत नाही. तर शक्यतोवर तुम्ही कुकरमध्ये जर पीठ ठेवलात तर सकाळपर्यंत आपलं पीठ छान असं फुलून येतं. तर दुसऱ्या दिवशी बघूयात. तर आपलं पीठ बघा खूप छान असं फुलून आलेलं आहे आणि छान असं आंबवल्या गेलेलं आहे. तर इकडे बघा, खूप छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. खूप छान आपलं पीठ हे बॅटर छान असं फुलून आलेलं आहे. तर मी आता ह्या बॅटरमध्ये थोडंसं मी टाकत आहे मीठ, थोडंसं टाकत आहे सोडा आणि एक सिक्रेट आहे, ते म्हणजे याच्यामध्ये 2 चम्मच मी मैदा टाकून घेणार आहे. मैद्यामुळं छान आपलं हे डोसे क्रिस्पी पण होतात आणि छान असं मऊ होतात. अगदी 10 मिनटं 20 मिनटं झालं तर बी आपलं डोसा बिलकुल असं कडक होणार नाही किंवा रंटा असं होणार नाही. तर खूप छान अशी हे टिप्स आहे, तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. तर छान असं मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं बघा, आपलं तवा
जे आहे ते गरम झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी तेल टाकून घेत आहे, तेल लावून घेत आहे आणि त्याच्यावरती मी आता थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं गोल गोल करून घ्यायचं आहे. छान असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे डोस्याला. छान असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता मी ह्या डोस्यावरती थोडंसं तेल टाकून घेत आहे. जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. तर इकडे बघा आपला डोसा छान असं खालून भाजला गेलेला आहे आणि त्याची काठंसुद्धा सुटत आहेत. तर मैदा टाकल्यामुळं आपला डोसा खूपच छान असं क्रिस्पी पण होतो आणि अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा आपलं हे डोसा अगदी घरच्या घरी तयार होतो. तर माझा हा तवा खूप दिवसाचा आहे, जुना आहे, तरी पण आपले हे डोसे खूप छान ह्या तव्यावर होत आहेत. तर इकडे बघा आपला डोसा एक रेडी आहे. तर बघा इकडे आपला डोसा तयार आहे. तर कशी वाटली ही टिप्स आणि रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इकडे बघा मस्तपैकी हे दोन डोसे तयार करून घेतलेले आहेत आणि एक डोसा मस्त त्याला कोन करून घेतलेला आहे आणि एक डोसा मी त्याला रोल करून घेतलेला आहे. तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही टिप्स तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.